नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या माध्यमातून निवड झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट्समध्ये जर चुका असतील तर 100% त्या ठिकाणी पगार तुमचा चालू होत नाही. म्हणजेच तुमचा शालार्थ ID तयार होण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण होते. यामध्ये आपण जर पाहिलं तर ते डॉक्युमेंट्स आहे तुमचं आधार कार्ड, आणि आधार कार्डमध्ये नक्की काय चुका होतात ते समजून घ्या. पहिला मुद्दा, आधार कार्डमध्ये तुमचं नाव चुकीचं त्या ठिकाणी आलेलं असतं. नाव चुकीचं असेल तर ते नाव तुम्हाला दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर मराठीमध्ये नाव चुकलेलं असेल तर काहीच अडचण येत नाही, कारण की फॉर्म भरताना तुम्ही इंग्लिशमध्ये भरलेला आहे. तुम्ही ज्या नावाने परीक्षा फॉर्म भरलेला आहे त्याच नावानं तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्डवरील जन्मतारीख देखील बऱ्याचदा चुकते. ती जन्मतारीख देखील तुम्हाला 100% बरोबर करून घ्यायची आहे. यदा कदाचित उद्या आपण जर पाहिलं तुमची जन्मतारीख वेगळी असेल आणि त्या ठिकाणी शालार्थ तयार करताना तुमच्या फॉर्मवरील जन्मतारीख वेगळी असेल तर अशा वेळेसला खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो. पहा, महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल, सर माझा फोटो जुना आहे, माझं आधार कार्ड देखील लग्नाच्या आधीचं आहे, माझं लग्न नुकतंच झालेलं आहे, असे सुद्धा काही उमेदवार असू शकतात. तर अशा केसमध्ये फोटो जरी तुम्ही अपडेट केलेला नसेल तरीही चालेल, काही हरकत नाही आहे, फोटोचा काही इश्यू येत नाही आहे. महत्त्वाचा पुढचा, आधार कार्ड हा मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड कुठेतरी 100% लिंक असणार आहे. तुमच्यातल्या बऱ्याच भगिनी, आपण म्हटलं तर लाडक्या बहिणीसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं 100% बऱ्याच जणांचं आधार कार्ड हे लिंकच असतं. खरं तर ज्यांचं नसेल त्यांनी 100% ते लिंक करून घ्यावं. पुढचा मुद्दा जर पाहिला तर काय होऊ शकते पहा. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालार्थ ID मिसमॅच प्रॉब्लेम येण्याची जास्त शक्यता असते आणि 100% येतोच. नाव वेगळं आहे, तुमच्या आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे, किंवा कुठंतरी काय होतं, समजा बऱ्याच जणांचं नाव असतं बाळा सो असतो आणि काही जण बाळासाहेब, याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. म्हणजे एक लेटर असतं, काहींचं महादेव आहे, तर फी आणि ओ यासारखा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे एक लेटर जरी बदललं तरीही तुमचा पगार त्या ठिकाणी रोखला जाणार आहे. काही तासांत निघणारा शालार्थ IDसाठी तुम्हाला अगदी कितीतरी महिने थांबावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं तर अनेक वेळा शासनाला तुम्हाला वारंवार भेटी द्याव्या लागतात, त्यांना सांगावं लागतं अशा पद्धतीने मिसमॅचचा प्रॉब्लेम माझा झालेला आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 4 नंबरचा मुद्दा जो दिला आहे, फाईल बनवावी लागते. ती फाईल तुम्हाला सबमिट करावी लागते. ज्या प्रोसिजर तुम्हाला तुमच्या ऑफिसमार्फत होणाऱ्या प्रक्रिया तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी कराव्या लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा शालार्थ तुम्हाला मिळत नाही. जोपर्यंत शालार्थ ID नाही तोपर्यंत तुम्हाला पगार नाही. एवढं लक्षात ठेवा. त्या संदर्भात हे बदल करून घ्या. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काय करावे तर सर्वांनी आधार कार्डवरील सर्व चुका आत्ताच दुरुस्त करून घ्याव्यात, कारण की जॉईनिंगच्या आधी तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. कारण की आधार कार्ड अपडेट होण्यासाठी साधारणतः 3, 4, 5, 6 दिवस असं काहीतरी कालावधी आहे. कमीत कमी 3 दिवस मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे वेळ लागतो. त्यामुळं करून घ्या. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं आणि सर्वांना त्यांचा वेळेवर पगार मिळावा. म्हणजे योग्य आधार कार्ड असेल तर शालार्थ ID वेळेत निघेल. शालार्थ ID जर वेळेत निघाला तरच तुम्हाला वेळेवर पगार मिळेल, नाहीतर बिनपगारी आणि फुल अधिकारी असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे, सर्वांनी काढून घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुमचं जो शिक्षण सेवकाचा जो पगार असेल तो तरी तुमचा कमीत कमी चालू होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर्व माझ्या अभियोग्यताधारकांना माझी एक विनंती असेल, आपण ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो, ज्याचा फायदा प्रत्येकाला होतो आहे. सर्वांना विनंती असेल, चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.